आणि आता बातमी आहे नागपुरातून। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 113 वर जाऊन पोहोचली आहे। आरोपींमध्ये 12 अल्पवयीन असल्याची माहिती समोर येते। मोहम्मद शारिक, रजा अब्दुल शहीद, मोमिन मोहम्मद, फिरोज खान आणि शोएब बेग मोहम्मद बेग पटेल अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। या तीनही आरोपींना न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या प्रकरणात अटकेत असलेल्या 36 आरोपींची पोलीस कोठडी सोमवारी संपली। आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी कारागृहात झालेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम। हितेश, नागपूर हिंसाचार प्रकरणात ताब्यात घेतलेल्यांची आता संख्या वाढताना पाहायला मिळते, आणखी 3 अटकेत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, बघितलं गेलं तर नागपूरमध्ये झालेला जो हिंसाचार आहे त्यामध्ये अनेक तपास जे आहे ते चालू आहेत। पोलीस प्रशासन जे आहे ते जे कडेकोडपणे जे आहे आपलं काम बजावत आहे आणि त्यामध्ये आता 3 आरोपी पुन्हा भेटलेले आहेत आणि अशा पद्धतीने आता आकडा जो आहे 113 वर गेलेला आहे। आणि त्या संदर्भात जे आहे पोलिसांकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे त्यामध्ये 36 आरोपींना न्यायालयीन कोठडी झाल्याची माहिती जी आहे ती प्राप्त झालेली आहे। त्यात अनेक अल्पवयीन पण आहेत। मात्र ही जी प्रक्रिया चालू आहे त्यामुळे पोलिसांचं धरपकडची प्रक्रिया जी आहे ती चालूच आहे प्रज्ञा। जी, धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।